राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूरच्या BAच्या अभ्यासक्रमात रसयात्रा नावाचं कुसुमाग्रजांच्या कवितांचं संपादित पुस्तक अभ्यासक्रमाला आहे. या रसयात्रा नावाच्या पुस्तकात कुसुमाग्रजांच्या कविता संग्रहातील काही महत्त्वाच्या आणि उल्लेखनीय कवितांचं संपादन या रसयात्रामध्ये केलेलं आहे. आणि जवळजवळ कुसुमाग्रजांच्या लेखनशैलीतील सर्वच प्रकारच्या कविता, उदाहरणार्थ प्रेम कविता, निसर्ग कविता, सामाजिक कविता, राष्ट्रीय क्रांतीच्या कविता, अध्यात्मविषयक कविता इत्यादी कवितांचा समावेश या रसयात्रा नावाच्या पुस्तकात केलेला आहे. सुरुवातीला या प्रास्ताविकामधून आपण कुसुमाग्रजांच्या एकंदरीत थोडक्यात कुसुमाग्रजांच्या एकम जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू आहे, जेणेकरून प्रास्ताविकातून त्यांची भूमिका वगैरे समजण्यासाठी आपल्याला मदत होईल. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये कुसुमाग्रजांच्या कवितेची एक भर आपण म्हणूया की भरीस त्यांच्या कविता आलेल्या आहेत. किनारा, मराठी माती, हिमरेषा, स्वगत इत्यादी कविता संग्रहातून त्यांनी विविध तऱ्हेच्या आणि पृथगात्मक शैलीने लेखन केलेल्या कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. कुसुमाग्रजांच्या शैलीवर केशवसुतांचा प्रभाव आहे असं म्हटले जाते. कुसुमाग्रजांच्या कवितेवर सावरकरांच्या विचारांचा प्रभाव आहे असं म्हटले जाते. तरी पण कुसुमाग्रजांची स्वतंत्र अशी, विदग्ध अशी वेगळी कवितेची लेखनशैली आहे असं आपल्याला अभ्यासांती दिसून येते. हिमरेषा, स्वगत, मराठी माती, किनारा या कवितांमधून त्यांनी विविध प्रकारच्या कविता हाताळलेल्या आहेत आणि त्या कवितेची रचना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण झालेली आहे. कुसुमाग्रजांच्या कवितेची वैशिष्ट्ये म्हणजे त्या कवितेचा नाद, त्या कवितेचा लय, त्याचे अभिव्यक्ती, त्याची रचना, छंद, अलंकार इत्यादी. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची म्हणजे त्यांच्या कवितेचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्या कवितेत अंतर्भूत असलेलं नाट्यमयता हे वैशिष्ट्य आहे. अतिशय नाट्यमय पद्धतीने कुसुमाग्रज कवितेची रचना करताना दिसतात. त्यांच्या कवितेमधून आपल्याला एक वास्तवाची जाण होताना दिसते. आगगाडी आणि जमीन, अहिनकुल इत्यादी कविता आपण पाहिल्या की भांडवलदाराचं विश्लेषण या कवितांमध्ये केलेलं आहे. त्यावेळची जी परिस्थिती होती, सामाजिक आशयाच्या अनुषंगाने त्यांनी या कवितेची रचना केलेली आहे. कुसुमाग्रजांच्या कवितेमध्ये जी दाहकता आहे, ती दाहकता आपल्याला क्रांतीचा जय जयकार नावाच्या कवितेमधून दिसून येते, 7 नावाच्या कवितेमधून दिसून येते, जालियनवाला बाग या कवितेमधून त्यावेळच्या इंग्रज सरकारने जो अमानुष अत्याचार भारतीय जनतेवर केलेला आहे, तो अत्याचार आपल्याला एकदम त्याचा साक्षात्कार होताना दिसतो. अशा प्रकारे अनेक कवितांमधून कुसुमाग्रजांनी कविता हा साहित्य प्रकार हाताळलेला आहे. कुसुमाग्रजांच्या प्रेमकविता अगदी अलगद आणि प्रेमासारख्या नाजूक विषयाला अतिशय हळूवारपणे मांडण्याचा ते स्वप्नाची समाप्ती असो किंवा पृथ्वीचे प्रेमगीत असो, अशा कवितांमधून त्यांनी
हा प्रेम विषय हाताळलेला दिसतो. प्रेम आणि निसर्ग याची सांगड घाली या दोन्हीही विषय त्यांनी अनेक कवितांमध्ये एकत्रितपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. जा जरा पूर्वेकडे सारख्या कवितेमधून त्यांनी एक जागतिक विषय हाताळलेला दिसतो आहे. तर कुसुमाग्रजांच्या कवितेची वैशिष्ट्य अनेक प्रकारांनी समोर येताना दिसते आहे. आजच्या या प्रास्ताविकाच्या माध्यमातून आपण फक्त एक कुसुमाग्रजांच्या कवितेचे प्रस्तावना आपण करतो आहोत. पुढील भागांमध्ये आपण कुसुमाग्रजांची सामाजिक कविता, कुसुमाग्रजांची निसर्गविषयक कविता, कुसुमाग्रजांची राष्ट्रीय क्रांतीची कविता, कुसुमाग्रजांची जे सामाजिक अशा अनुषंगाने अशा अनेक कविता आहेत त्याचं विश्लेषण आणि एक समजून घेण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून आपण करणार आहोत. तर विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांच्या अनुषंगानेच आपण या ठिकाणी विश्लेषण करणार आहोत की जेणेकरून विद्यार्थ्यांना एक प्रश्नाच्या उत्तराच्या स्वरूपातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळालं पाहिजे आणि विद्यार्थ्यांना कमीत कमी वेळेतून एक उत्तराची मांडणी आपण कशी करायला पाहिजे या अनुषंगाने या व्हिडिओद्वारे आपण ते सहज साध्य करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर हा जो उपक्रम आहे तो BA सेकंड इयर म्हणजे 4th सेमच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असा आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण टप्प्याटप्प्याने जे प्रश्नाच्या स्वरूपामध्ये उत्तरे दिली जातात त्या अनुषंगाने आपण उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर उरलेला आपण जो भाग आहे म्हणजे सुरुवात आपण करणार आहोत कुसुमाग्रजांच्या सामाजिक कवितेपासून. तर पुढच्या भागामध्ये आपण कुसुमाग्रजांची सामाजिक कविता, तिची वैशिष्ट्ये आणि कोणकोणत्या कविता त्यांच्या सामाजिक स्वरूपाच्या आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या कवितेचं विश्लेषण आणि त्या कवितांचं आपण रसग्रहण करणार आहोत. त्या माध्यमातून आपल्याला कुसुमाग्रजांच्या कवितेचे स्वरूप, वैशिष्ट्ये, रचना इत्यादींची, काव्य वैशिष्ट्यांची आपल्याला माहिती होईल. त्यामुळे एक टप्प्याटप्प्याने आपण ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेणार आहोत. धन्यवाद.